Hello friend, today we start free vibration and force vibration. First of all, what is meant by free vibration? A system or a body capable of vibrating. A system or body capable of vibrating when displaced from equilibrium position and set free its vibrate its own frequency. Such a vibration are called as free vibration and frequency is called as natural frequency. What is by free vibration? A system or body capable of vibrating when displaced from its mean position, its equilibrium position, and set free it vibrates with its own frequency. Such a vibration are called as free vibration and the frequency is called as natural frequency. What is my natural frequency? The frequency at which an object tends to vibrate when hits, pluck or somehow disturb is called as natural frequency. एखादी बॉडीला जेव्हा आपण हिट करतो किंवा प्लग करतो किंवा कशाने तरी त्याला डिस्टर्ब करतो तेव्हा ज्या फ्रिक्वेन्सीने ऑब्जेक्ट व्हायब्रेट होते that frequency is called as the natural frequency. What is natural frequency? The frequency at which an object tends to vibrate. An object tends to vibrate when hit, pluck or somehow disturb is known as natural frequency. Okay. आणि या नॅचरल फ्रिक्वेन्सीनं एखादी बॉडी जर व्हायब्रेट होत असेल जेव्हा तिला आपण डिस्प्लेस केलं व्हेन इट इज डिस्प्लेस फ्रॉम इट्स इक्विलिब्रियम पोझिशन ओके दॅट व्हायब्रेशन आर कॉल्ड एज फ्री व्हायब्रेशन. This natural frequency depends upon dimension and elastic property of the body. ही जी नॅचरल फ्रिक्वेन्सी आहे कोणावर डिपेंड आहे डायमेन्शन आणि इलॅस्टिक प्रॉपर्टी बॉडीची. ओके. Example of free vibration when the bob of simple pendulum is displaced from equilibrium position and release. बरोबर आहे. सिंपल पेंडुलमचा बॉब आपण काय केला इक्विलिब्रियम पोझिशन पासून डिस्प्लेस केला आणि त्याला रिलीज केलं तर इट ऑसिलेट freely with its natural frequency. And the amplitude of oscillation decreases due to the air or frictional resistance of surrounding medium and finally it comes to rest. तर जे व्हायब्रेशन या सिंपल पेंडुलम मध्ये तयार झालं that vibration is called as free vibration. In this vibration object is not under the influence of any outside force. Okay. In this free vibration, no external force acts on the body further to keep it in motion. या सिंपल पेंडुलमच्या मोशनला बॉबला फर्दर पुन्हा आपल्याला फोर्स एकदा त्याला आपण इक्विलिब्रियम पोझिशन पासून काय केलं डिस्प्लेस केलं आणि रिलीज केलं त्याच्यानंतर हे ऑसिलेशन कंटिन्युअसली चालूच राहील. बरोबर आहे. एअर रेजिस्टन्स किंवा फ्रिक्शनल रेजिस्टन्स जर नसेल तर हे ऑसिलेशन कंटिन्युअसली चालूच राहील. एअर रेजिस्टन्स आणि फ्रिक्शनल रेजिस्टन्स मुळे ह्याचा अँप्लिट्यूड काय होईल कमी होत शेवटी काय होतो स्टॉप होतो. बरोबर आहे. तर या व्हायब्रेशन मध्ये आपण एकदा त्याला फ्री केलं एकदा त्याला आपण रिलीज केल्यानंतर पुन्हा आपल्याला त्याला फोर्स ऍक्ट करायची गरज नाही. नो एक्सटर्नल फोर्स ऍक्ट्स ऑन द बॉडी फर्दर टू कीप इन मोशन. ओके. इन केस ऑफ फ्री व्हायब्रेशन अ बॉडी कंटिन्युअसली लुजेस एनर्जी. या व्हायब्रेशन मध्ये ही जी बॉडी आहे आपली एनर्जी कंटिन्युअसली काय करत आहे लूज करत आहे. कशामुळे लूज करत आहे लुजेस एनर्जी ड्यू टू फ्रिक्शनल रेजिस्टन्स ऑफ सराउंडिंग मीडियम. काय सांगता येईल इन केस ऑफ फ्री व्हायब्रेशन अ बॉडी कंटिन्युअसली लुजेस एनर्जी ड्यू टू द फ्रिक्शनल रेजिस्टन्स ऑफ सराउंडिंग मीडियम.
सिंपल पेंडुलमला आपण काय केलं, डिस्प्लेस केलं आणि रिलीज केलं. रिलीज केल्यानंतर हे ऑसिलेशन सुरू झालं. थोड्या वेळाकडे ऑसिलेशनचा अँप्लिट्यूड काय होला, डिक्रीज 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 आणि शेवटी काय होतो, स्टॉप होतो. हे कशामुळे होत आहे, कारण ह्याच्यातली जी बॉडी आहे कंटिन्युअसली लूज करत आहे एनर्जी. आणि एनर्जी का लूज करत आहे, ड्यू टू द फ्रिक्शनल रेजिस्टन्स ऑफ सराउंडिंग मीडियम. मग आता एनर्जी लूज झाली तर अँप्लिट्यूड काय होईल त्याचा, आता पहिल्यापेक्षा कमी कमी होईल. देअरफॉर अँप्लिट्यूड ऑफ व्हायब्रेशन गोज ऑन डिक्रीजिंग. Therefore, amplitude of vibration goes on decreasing, and the vibration of the body eventually will stop. The vibration of body eventually stop, and the body comes to rest. Comes to rest. Okay. This is the free vibration. Okay. The example काय सांगितलं होतं आपण, when the bob of simple pendulum is set in is displaced from its equilibrium position and released, it oscillates freely with its natural frequency, and the amplitude of oscillation decreases due to the air or frictional resistance and finally comes to rest. Next example, if stretched string is plucked at some point, एक स्ट्रिंग घेतली आपण, दोन एंडला आपण बांधलेली आहे. Stretched string is plucked at some point, it perform vibration. It perform vibration with natural frequency. With natural frequency. These are the examples of free vibration. Now, force vibration. The vibration of body under the action of external periodic force. The vibration of body under the action of external periodic force in which the body vibrate with frequency equal to the frequency of external periodic force other than natural frequency. Other than natural frequency are called as force vibration. काय सांगतात याच्यामध्ये, की जी बॉडी व्हायब्रेट होत आहे, कशामुळे व्हायब्रेट होत आहे, अंडर द ऍक्शन ऑफ एक्सटर्नल फोर्स. आपण त्या बॉडीवर बाहेरून फोर्स अप्लाय केला तेव्हा ती बॉडी व्हायब्रेट होत आहे. आणि व्हायब्रेट होण्याची जी फ्रिक्वेन्सी आहे ती फ्रिक्वेन्सी किती आहे, दिस फ्रिक्वेन्सी इक्वल टू फ्रिक्वेन्सी ऑफ एक्सटर्नल पिरियडिक फोर्स. बाहेरून आपण जे एक्सटर्नल पिरियडिक फोर्स अप्लाय केला त्या पिरियडिक फोर्सची फ्रिक्वेन्सी, त्या फ्रिक्वेन्सी इतके फ्रिक्वेन्सीनं ती बॉडी काय होते, व्हायब्रेट होते. अँड धिस फ्रिक्वेन्सी, दिस इज द फ्रिक्वेन्सी ऑफ एक्सटर्नल पिरियडिक फोर्स. धिस फ्रिक्वेन्सी इज अदर दॅन नॅचरल फ्रिक्वेन्सी. अदर दॅन नॅचरल फ्रिक्वेन्सी, दॅट व्हायब्रेशन आर कॉल्ड ॲज फोर्स व्हायब्रेशन. म्हणजे इथं बॉडीमध्ये आपण व्हायब्रेशन केले ते एक्सटर्नल पिरियडिक फोर्स अप्लाय केल्यामुळे. आणि ती जी बॉडी व्हायब्रेट होत आहे कोणत्या फ्रिक्वेन्सीने व्हायब्रेट होत आहे, फ्रिक्वेन्सी ऑफ एक्सटर्नल पिरियडिक फोर्स. ओके. अँड धिस फ्रिक्वेन्सी इज अदर दॅन नॅचरल फ्रिक्वेन्सी. दिस व्हायब्रेशन आर कॉल्ड ॲज फोर्स व्हायब्रेशन. दिस व्हायब्रेशन आर कॉल्ड ॲज फोर्स व्हायब्रेशन. काय सांगतात डेफिनेशन, द व्हायब्रेशन ऑफ बॉडी अंडर द ऍक्शन ऑफ एक्सटर्नल पिरियडिक फोर्स in which the body vibrate with frequency equal to frequency of external applied force, and these frequencies other than natural frequency are called as force vibration. Example काय सांगता येईल, vibration of pendulum in clock. Vibration of pendulum in a clock. When the prongs of tuning fork is struck on a rubber pad, the prongs vibrate with a single frequency. The prongs of tuning fork vibrate with a single frequency, and the amplitude of vibration decreases due to the frictional resistance of air. Due to the frictional resistance of air, and finally comes to rest. This is also example of free vibration. Okay. याच्यामध्ये काय केलं, प्रॉंगला आपण कशावर इन्सिडेंट केलं, आपण रबर पॅडवर. आणि हे जे प्रॉंग जे आहे ट्युनिंग फोर्कचे ते व्हायब्रेट होतात आणि थोड्या वेळाकडे अँप्लिट्यूड काय होते या ठिकाणी, डिक्रीज होते. कशामुळे, ड्यू टू द फ्रिक्शनल रेजिस्टन्स ऑफ एअर, अँड फायनली कम्स टू रेस्ट. ओके. तर हे जे व्हायब्रेशन याच्यामध्ये प्रोड्यूस झाले, इन फोर्स व्हायब्रेशन द अँप्लिट्यूड ऑफ फोर्स व्हायब्रेशन डिपेंड्स अपॉन. आता जे अँप्लिट्यूड ऑफ व्हायब्रेशनचे कोणावर डिपेंड आहे, द डिफरन्स बिटवीन फ्रिक्वेन्सीज ऑफ एक्सटर्नल पिरियडिक फोर्स अँड नॅचरल फ्रिक्वेन्सी. Amplitude of force vibration depends upon the difference between, कोणामध्ये difference, frequency of external periodic force and natural frequency. या दोनच्या डिफरन्सवर आपल्या फोर्स व्हायब्रेशन जे तयार झाले त्याची फ्रिक्वेन्सी, त्याचा अँप्लिट्यूड डिपेंड आहे.
When the difference between two frequency, कोणत्या दोन frequency? Frequency of external periodic force and natural frequency. When the difference between two frequency is large, the amplitude of vibration is small and vice versa. काय सांगता येईल? When the difference between two frequency is large, the amplitude of vibration is small. किंवा काय अजून काय सांगता येईल आपल्याला? When the difference between two frequency is small, the amplitude of vibration is large. Okay. अजून काय सांगता येईल आपल्याला? In force vibration, if the frequency exactly match, if the frequency is exactly match, म्हणजे if the frequency of external periodic force and natural frequency हे दोघे सेम असतील, म्हणजे दोन्ही फ्रिक्वेन्सी सेम असतील, म्हणजे काय सांगता येईल आपल्याला? If the frequency of external periodic force is equal to natural frequency, then the body vibrate with maximum amplitude. जेव्हा या दोन्ही फ्रिक्वेन्सी मॅच होतील, दोन्ही फ्रिक्वेन्सी सेम असतील, तेव्हा बॉडी काय होत आहे? मॅक्झिमम एम्प्लिट्यूड व्हायब्रेट होत आहे. This term is called as the resonance. This term is called as the resonance. If the frequencies exactly match, that is frequency of external periodic force is equal to natural frequency, the body vibrate with maximum amplitude. This term is called as the resonance. This term is called as the resonance. Example, an object vibrating with its natural frequency can cause another nearby object to vibrate. The second object absorbs the energy by the first object and start vibrating. किंवा vibrate होईल तो if the natural frequency of two objects is match. Two objects match. The second object is said to undergo force vibration. सेकंड ऑब्जेक्ट मध्ये जे व्हायब्रेशन तयार झाले ते कशामुळे तयार झाले? फोर्स व्हायब्रेशन. कारण इथे आपण सेकंड ऑब्जेक्टला जी एनर्जी मिळाली, जे आपण एक्सटर्नल पिरियडिक फोर्स अप्लाय केला, तो कोण अप्लाय केला? फर्स्ट ऑब्जेक्ट जो व्हायब्रेट होत आहे नॅचरल फ्रिक्वेन्सीनं, त्याला फक्त आपण काय केलं? सेकंड ऑब्जेक्ट जवळ नेऊन ठेवलं. तर सेकंड ऑब्जेक्टची नॅचरल फ्रिक्वेन्सी आणि या ऑब्जेक्टची नॅचरल फ्रिक्वेन्सी जेव्हा मॅच होईल, तेव्हा सेकंड ऑब्जेक्ट काय करते? फर्स्ट ऑब्जेक्ट जवळची एनर्जी ऍब्झॉर्ब करते आणि स्टार्ट टू व्हायब्रेट. The second object is said to undergo force vibration. Okay, these are the free vibration and force vibration.